अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रश्न, साधनेच्या वेळी मन एकाग्र होत नसेल तर काय करावे? ज्यांचे मन त्वरित एकाग्र होत असेल त्यांना साधक म्हणत नाहीत. ज्याचे मन सहजपणे एकाग्र होते तो साधक नसून सिद्धच असतो. जोपर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंतच आपण साधकावस्थेत असतो. साधनेतही सुरुवातीला काही क्षण, नंतर काही मिनिटे अशी येतात की त्यावेळी आपले भान हरपते. किती वेळ गेला, काय झाले, काहीच कळत नाही. कालांतराने असा काळ वाढत जातो. त्यावेळी मन एकाग्र व्हायला लागलेले असते. मानसिक क्रियांचा ओघ जेव्हा कमी होतो तेव्हा मन आपोआपच एकाग्र होऊ लागते. जेवढे आपण प्रपंचामध्ये गुरफटू तेवढ्या मानसिक क्रिया जास्त जोरात होतात. आपण रात्रंदिवस प्रपंचाचाच विचार करीत असतो. आपल्या चित्तात त्यातल्याच गोष्टी साठवल्या जात असतात. त्या जर चित्तामध्ये घट्ट झाल्या तर त्यांच्याच वासना होतात आणि त्यांच्यापासून पुढचे कर्म भगवतीला तर आपली सारी कर्मे नष्ट करायची असतात, वासना जाळायच्या असतात. तिने जर या वासना जाळल्या नाहीत, कर्मे नष्ट केली नाहीत तर पुढची कर्मे होतात आणि त्यातून पुढचे जन्म होतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे सुरू होते. म्हणून बैठकीला बसले की लगेच ती भगवती दिवसभराच्या साठलेल्या वासना बाहेर काढू लागते. परमपूज्य श्री मामा त्यासाठी एक बहारीचे उदाहरण द्यायचे. जसे आपण एखाद्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले आणि नंतर ती टेप वाजवून बघितली, त्यातले काय ठेवायचे आणि काय गाळायचे आहे तेही बघितले, म्हणजे मग आपण जो भाग ठेवायचा आहे तो ठेवतो आणि जो गाळायचा आहे तो गाळतो. तशीच ही भगवती देखील आपल्या चित्तातील संस्कारांची टेप वाजवून पाहते. त्यातल्या आपण दिवसभरात ज्या परमार्थाला अनुकूल अशा वासना घेतलेल्या आहेत त्या ती शिल्लक ठेवते आणि ज्या प्रतिकूल वासना घेतलेल्या आहेत त्या ती काढायला लागते. जेव्हा ती अशा प्रकारे वासना बाहेर काढायला लागते तेव्हा आपण म्हणतो की मानसिक क्रिया सुरू झाल्या. बैठकीमध्ये ज्या मानसिक क्रिया होतात त्या अशा वासना देण्यासाठीच असतात. याकरता आपण एक प्रयोग करून पाहावा. स्वतःला 3-4 दिवस एकांतात कोंडून घ्यावे. त्या काळात प्रपंचाच्या कोणत्याही गोष्टीशी संबंधच ठेवू नयेत. ते 3-4 दिवस अगदी अलिप्ततेने राहावे. मग लक्षात येईल की अर्थ व्यवहारात की साधनेत आपल्याला अगदी एखादीच मानसिक क्रिया फार तर होत आहे. याचा अर्थ व्यवहारात राहून देखील, व्यवहारातील कर्तव्य करून देखील आपण कुठेतरी आतूनच अगदी अलिप्त राहायला शिकले पाहिजे. प्रपंचाचे गाडे हे प्रारब्ध भोगांप्रमाणे व भगवत इच्छेनेच चाललेले असते. चालविणारे ते श्री भगवंतच आहेत अशी भावना ठेवून राहणे जमले पाहिजे. म्हणजे मग ती सुखदुःखे, आशा, निराशा वगैरे द्वंद्वे आपल्याला भिडत नाहीत आणि म्हणून आपल्याला मग मानसिक क्रिया फारशा होत नाहीत. प्रश्न, साधनेच्या वेळी वारंवार जांभया येत असल्या तर काय करावे? उत्तर, ही प्राणांची क्रियाच आहे. जेव्हा अशा जांभया येतात तेव्हा त्याचा अर्थ असा की आपला साधनेचा वेळ कमी पडतो आहे, म्हणून साधनेचा वेळ वाढवावा. साधनेला बसण्यापूर्वी भांडेभर पाणी प्यावे, थोडा वेळ थांबावे, मगच साधनेला बसावे. साधनेला तासापेक्षा जास्त वेळ बसावे, म्हणजे काही दिवसांनी जांभयांची क्रिया थांबते. प्रश्न, साधना म्हणजे काय? बैठक घेणे, ध्यान लावणे म्हणजे काय? आपली ही साधना म्हणजे ध्यान नव्हे. जेव्हा आपण ध्यान म्हणतो तेव्हा एखाद्या विषयाकडे मन लावावे लागते, एकाग्र करावे लागते. साधनेमध्ये मात्र असे एखाद्या विषयाकडे मन लावायचे नसते. आपल्याला केवळ सगळे त्या सद्गुरू शक्तीला समर्पित करून बसायचे असते आणि बाकीचे सगळे आपोआपच आतून होत असते. ती भगवती शक्ती सगळे आतल्या आतून करून घेत असते. त्यात आपल्याला काहीच करायचे नसते. सद्गुरू अनुग्रहानंतर आपण जेव्हा भगवती शक्तीला शरणागत होऊन डोळे मिटून बसतो तेव्हा त्याला साधना असे म्हणतात. या साधनेकरता सद्गुरूंकडून शक्तिपात योग दीक्षा, महायोग दीक्षा प्राप्त होणे यालाच आपल्या भागातील मंडळी बैठक घेणे असे म्हणतात. प्रश्न, अनुग्रह झाल्यावर साधनेसाठी आसन कसे व काय असावे? कोणत्या दिशेला तोंड करून बसावे? उत्तर, साधनेकरता दक्षिण सोडून कोणत्याही दिशेला तोंड करून बसले तरी चालते. त्यातही उत्तर दिशा ही जास्त चांगली मानलेली आहे, म्हणून शक्यतोवर
उत्तरेकडे तोंड करून बसावे. आसनाचेही अनेक प्रकार शास्त्रांनी सांगितलेले आहेत, पण आपल्यासाठी सर्वात सोपा असा एक आसनाचा प्रकार परंपरेने सांगितला आहे. पांढरे घोंगडे घेऊन त्यावर शुभ्र धुतलेला पंचा टाकावा आणि त्या आसनावर बसावे. हेच आसन सर्वात उत्तम आहे. पण समजा पांढरे घोंगडे मिळाले नाही तर एखादे डोकरीचे जाड आसन, ब्लँकेट नाहीतर एखादी चादर चौकोर घडी करून खाली घालावी. मग त्यावर पांढरा शुभ्र पंचा घालावा. आपल्या पायांना आसन मऊ लागले पाहिजे, खडबडीत लागता कामा नये एवढी किमान दक्षता घ्यावी. रोज आपली बैठक झाली की तो बैठकीचा पंचा धुवून वाळत घातला पाहिजे. तो वाळेपर्यंत बैठकीसाठी दुसऱ्या दिवशी दुसरा पंचा घ्यावा. अशी आपल्यापाशी 2 पंचांची जोडीच पाहिजे. आपण बैठकीला बसलो की शुद्धीकरणाच्या प्रक्रिया चालू असतात. भगवती त्या रोजच करून घेत असते. त्यामुळे अनेक अशुद्ध गोष्टी आपल्या शरीरातून घामाच्या द्वारे, वायूंच्या द्वारे बाहेर निघत असतात. त्या सगळ्या पांढऱ्या पंचात शोषल्या जात असतात. म्हणून साधनेचा पंचा रोज बैठकीनंतर धुतला पाहिजे. त्यातील सर्व अशुद्धता निघून गेली पाहिजे. खालचे घोंगडीचे अथवा लोकरीचे आसन रोज धुण्याची जरुरी नसते. फक्त वर घातलेला पांढरा पंचा मात्र रोजच्या रोज धुतला पाहिजे. प्रश्न: श्री सद्गुरु कृपेनंतर परगावी राहणे घडल्यास साधनेस बसावे काय? उत्तर: तेथील स्थान साधनेला अनुकूल असेल तर अवश्य बसावे. समजा एखाद्या अशा ठिकाणी आपण गेलो की जेथे घरात इतर पाहुणे आहेत आणि एकांतच मिळत नाही, अशा वेळेला तेथे साधनेला बसण्याचे काहीच कारण नाही, किंबहुना बसूही नये. मग अशा वेळी साधना करावी की नाही असाही प्रश्न पडेल. अशा प्रसंगात एखाद्या कोपऱ्यात शांत बसावे, डोळे उघडे ठेवावेत आणि मानसिक नामस्मरण करावे. त्या दिवशीच्या साधनेला हाच पर्याय उरतो. तसे करण्याला अडीअडचणीत मुभा आहे, पण हे रोजच्या करता मात्र नाही. ही फक्त एक सवलत आहे. आपण परगावी गेलो असता तेथे साधनेसाठी एकांत स्थान मिळाले, शांत जागा मिळाली तर साधनेला अवश्य बसावे. पण एखाद्याला जर असे वाटले की ज्या घरी उतरलो तेथे गडबड गोंधळ आहे म्हणून एखाद्या मंदिरात जाऊन तेथे बसावे, तर असे करू नये. जेथे आपण लोकांना दिसू अशा ठिकाणी बैठक करूच नये. प्रश्न: सामुदायिक साधनेत बऱ्याच ठिकाणी साधक गाणी म्हणणे, स्तोत्र म्हणणे, भ्रामरी मोठ्याने करणे असा गोंधळ घालत असतात. हे उच्च स्थितीचे लक्षण आहे काय? उत्तर: आपली साधना नेहमी एकांतात व्हावी. आपली साधना आपल्यासाठीच असते. ती काही लोकांना दाखवण्यासाठी नसते. काही जणांना सामुदायिक साधनेमध्ये अशी सुरसुरी येते म्हणून ते लोकांना कळावे यासाठी साधनेत मोठमोठ्याने ओरडतात. भ्रामरी पण अगदी मोठ्याने करतात. पण हे साफ चुकीचे आहे. तो दोष आहे हे लक्षात घ्यावे. भ्रामरी ही आपल्यालाच फक्त ऐकू येईल इतपत केली पाहिजे. ती दुसऱ्याला ऐकू यायला नको. तसेच साधनेत मोठ्याने ओंकार म्हणणे, मोठ्याने काहीतरी स्तोत्र म्हणणे, गाणी अभंग म्हणणे, मोठ्याने ओरडणे या काही क्रिया नव्हेत. या सगळ्या एकेकाच्या मानसिक विकृती असतात. पुष्कळ लोक आपल्याच मनाने अशा क्रिया करतात. म्हणून हे उच्च स्थितीचे तर सोडाच, सामान्य स्थितीचेही लक्षण नाही. साधनेत अशी सगळी नाटके करण्याची गरज नसते. क्रिया या दोष जाण्यासाठी असतात. आपल्यामध्ये जे दोष असतात ते जावेत म्हणून भगवती त्या क्रिया करवीत असते. क्रिया होणे हा काही फार मोठा भूषणास्पद भाग नाही. या क्रियांचेही 2 भाग असतात. दोष जाण्यासाठी साधकांना आणि शक्तीच्या आवेगाने सिद्धांना, महात्म्यांना देखील काही वेळेला क्रिया होत असतात. पण ज्यांना क्रिया होतात त्यांची नक्कल करायला जाऊ नका. सिद्धांच्याही आचरणाची कधीच नक्कल करू नका. त्यांनी सांगितलेल्या सद्विचारानुसार, उपदेशानुसार आचरण करावे. नाहीतर गजानन महाराज चिलीम ओढत होते म्हणून चिलीम ओढणारे पुष्कळ आहेत, पण ते काठ्यावरही बसत होते, ते जळत्या बाजेवरही बसले होते. हे आपल्याला करता येते काय? साधना ही अंतःकरणाचा लय होण्यासाठी आहे. तिचे प्रथम उद्दिष्ट निर्विकल्प स्थिती प्राप्त होणे हे आहे. एखाद्याचे अंग हलते आहे, तो मोठमोठ्याने आरडाओरडा करतो आहे आणि त्याला निर्विकल्प स्थिती प्राप्त झाली आहे असे कधी होईल का? ती तर अत्यंत स्थिर अवस्था असते. याचा अर्थ असा की साधनेत सुरुवातीला क्रिया झाल्या तरी हळूहळू त्या कमी कमी होत गेल्या पाहिजेत.
हळूहळू मन स्थिर होत गेले पाहिजे, प्राण स्थिर होत गेले पाहिजेत, तरच साधना व्यवस्थित चाललेली आहे, योग्य दिशेने चाललेली आहे असे म्हणता येईल. आपण जर अशा क्रियांचाच कवटाळून बसलो आणि त्या आतून होत नसताना देखील मुद्दामच करीत राहिलो तर कालांतराने त्याचे दोष दिसून येतात. बरे, आपोआप होणाऱ्या क्रियाही झाल्याच पाहिजेत असा आग्रह नको, क्रियांची आवड लागायला नको, नाहीतर पुढे पुढे त्या क्रिया निघून जातात. दोष निघून गेले की क्रिया थांबतात आणि त्यावेळी साधकांना वाटते की आपलेच काहीतरी चुकते आहे. पूर्वीसारखा दंगा होत नाही म्हणजे साधना चुकते आहे, म्हणून ही भावनाच मनातून काढून टाकली पाहिजे. प्रश्न: घरात रजोदर्शन झालेली स्त्री असल्यास साधना करावी काय किंवा किती दिवस बंद ठेवावी? उत्तर: घरात बाहेरचे कोणी बसले असेल, अडचण असेल तर त्या 4 दिवसात ती अडचण असेपर्यंत साधना करू नये. पण यात कधी कधी असेही दिसून येते की काही घरांमध्ये मुलीच अधिक असतात आणि मग त्यातल्या एकेका मुलीची अडचण लागोपाठ सुरू होते, किंवा एखादे एकत्र कुटुंब असेल तर त्यातही अशा गोष्टी होतात. याकरता असा पर्याय दिलेला आहे की अशा वेळेला साधना करायची असेल तर सकाळी उठून स्नान करावे आणि इकडे तिकडे कोठे शिवायच्या आधी देवांसमोर जाऊन आपली साधना करून घ्यावी, मगच व्यवहारात प्रवेश करावा म्हणजे झाले. प्रश्न: साधनेत असताना अनेक विचार येतात व ध्यान कमी वेळ लागते, मग सद्गुरू कृपा झाली की नाही याची शंका येते, खुलासा करावा. उत्तर: याचे उत्तर अगोदरच्या विवेचनात आलेलेच आहे. आता फक्त शंकेचा खुलासा करायचा आहे. आपले मन जोपर्यंत कार्यरत असते तोपर्यंत संशय हा ठेवलेलाच असतो, कारण संशय ते मन असा नियमच आहे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत संशय आहेच. हा संशय सगळ्या अंगाने येत असतो, हेही लक्षात घ्यावे. ज्याला खूप क्रिया होतात त्याला असा संशय येतो की आयुष्यभर असेच होत राहणार काय, साधना पुढे जाईल की नाही. समजा एखाद्याला स्थूल क्रिया होत नसतील, सूक्ष्म क्रियाच चालू असतील, तर त्याला असे वाटू लागते की कदाचित आपले सद्गुरू आपल्या दीक्षेच्या वेळी संकल्पच करायचे विसरले की काय, दीक्षा देताना ते माझ्याकडे लक्ष द्यायला तर विसरले नाहीत ना. इतकेच काय, पण कधी कधी सुंदर अनुभूती येऊन सुद्धा साधकांना संशय येतोच. त्यासाठी मुद्दामच एक गोष्ट सांगतो. चिमण संप्रदायातील भाऊसाहेब महाराजांचे शिष्य होते अंबुराव महाराज. हे अंबुराव महाराजही फार मोठे अधिकारी होते. अनुग्रह झाल्यावर सुरुवातीला त्यांना काहीच अनुभूती येईना, म्हणून ते परत परत भाऊसाहेब महाराजांकडे जायचे आणि म्हणायचे, महाराज माझे काही चुकते का? ते म्हणायचे, अरे काही चुकले नाही. साधना सुरू झाल्यावर मधले जे कर्माचे अडथळे असतात ना, ते सद्गुरू कृपेने दूर झाल्याशिवाय पुढचे काय होणार? तू आपले नामस्मरण करीत राहा. नामस्मरण करता करता पुढे एक दिवस असे झाले की हे समोर बघत असताना एकाएकी समोरचे दृश्यच नाहीसे झाले आणि आजूबाजूला सगळेच प्रकाशमय दिसू लागले. सगळीकडे नुसता प्रकाशच प्रकाश, पण समोर कोणतीही आकृती दिसेना. त्यामुळे ते घाबरले. ते तेथून उठले आणि एकाला बरोबर घेऊन थेट भाऊसाहेब महाराजांकडे आले. महाराजांना म्हणू लागले, महाराज तुमचा मंत्र परत घ्या. महाराजांनी विचारले, काय रे अंबुराया, काय झाले? त्यांनी उत्तर दिले की कालपर्यंत मी बरा होतो, आज मात्र तुमच्या मंत्राने माझे डोळेच गेले की हो. कालपर्यंत सगळे नीट बघत होतो, आज काही दिसेनासेच झाले आहे. सगळीकडे नुसता प्रकाशच प्रकाश दिसत आहे. हे त्यांचे भाबडे बोलणे ऐकून भाऊसाहेब महाराजांना हसू लागले. ते म्हणाले, अरे अंबुराया, उपनिषदांमध्ये जे ब्रह्मदर्शन म्हणून सांगितलेले आहे ना, त्याचाच हा एक भाग आहे. त्यावर अंबुराव म्हणाले, अहो हे तुम्ही खरेच सांगत आहात की केवळ माझ्या समजुतीकरता सांगत आहात? महाराजांनी मग त्यांना उपनिषदातून संदर्भ काढून दाखविले आणि ते म्हणाले, हे बघ. मग अंबुराव समाधानाने म्हणाले, बरे, आता तुम्ही म्हणता म्हणून आणि पुस्तकात आहे म्हणून मी विश्वास ठेवतो, पण पुढे काय करायचे? त्यावर भाऊसाहेब महाराज म्हणाले की फक्त साधन, बाकी काहीच नाही. कालांतराने आपोआप ही स्थिती मावळेल. त्याप्रमाणे कालांतराने त्यांची ती स्थिती मावळली. पण बघा, अशी दिव्य अनुभूती येऊन देखील त्यांच्या मनात शंका आलीच होती. परमपूज्य श्री मामांकडे एकदा एक गृहस्थ आले होते. ते म्हणाले, मामा तुमची दीक्षा घेतल्यापासून भलतेच व्हायला लागले आहे. मामा म्हणाले, काय हो, काय झाले? ते म्हणाले, मी साधनेला बसलो की तोंडात काही गोड गोड थेंब येतात आणि डोळ्यासमोर प्रकाशाचे पुंजके दिसतात. असा माझा जिभेत आणि डोळ्यातही बिघाड झाला आहे. आता काय करावे?
परमपूज्य श्री मामाने हे ऐकून स्मित केले व त्याला समजावून सांगितले की अरे, ज्याला दुर्लभ असा अमृतस्राव म्हणतात तो आतून होत आहे. प्रकाशरूप ब्रह्मदर्शने होत आहे तुला. एवढे असूनही तू असे कसे म्हणतोस? यावर तो म्हणाला, असे असेल तर ठीक आहे, पण माझे यात काही नुकसान तर नाही ना. जोपर्यंत मन शिल्लक असते तोपर्यंत संशय हा असतोच. फक्त त्याच्या आहारी जाऊ नये म्हणजे झाले. मनात असे वाटते की माझी साधना बरोबर होत आहे की नाही, तर असे वाटणे इथपर्यंत ठीक आहे, पण बरोबर होत नाही तर मग साधनच कशाला करायचे असा पुढचा निर्णय मात्र घेऊ नये. कारण संशय हा मनाचा गुणच आहे. तो आला तर येऊ द्यावा, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपण हा अवतारी पंथराजू या परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या ग्रंथात त्यांनी लिंगदेह जळून खाक होतो असे म्हटले आहे. याचा अर्थ काय? लिंगदेह तर अखेरच्या घटकेपर्यंत असतो. मग हे कुठल्या संदर्भात आहे याचे उत्तर उद्या पाहूया.